हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण पाठीमागून डिझायनर गळा तो सुद्धा ओपन गळा असेल अशा वेळी कशा पद्धतीने फिनिशिंग करायची हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि सोबतच नेहमीप्रमाणे खूप सारे टिप्स सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आज आपला पाठीमागचा गळा मटका गळा आहे, त्यामुळे मटकाचा शेप देऊन घेतलेला आहे। पण ज्यावेळी तुम्ही बाहेरचा कॅनव्हास गळा कट करत असाल त्यावेळी फक्त अर्धा इंचाचंच अंतर असलं पाहिजे। त्यापेक्षा जास्त अंतर असेल तर मग आपली फिनिशिंग चांगली दिसत नाही। म्हणजे जी आपली पट्टी असते ती फक्त आपण अर्धा इंचाचीच घ्यायची आहे, अर्धा ते पाऊण इंचाचीच घ्यायची आहे। आणि हो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पट्टीचं सगळीकडून अंतर आपलं सेम असलं पाहिजे। जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला बाहेरच्या साईडून सुद्धा अर्धा इंचाची मार्किंग करायची आहे, नंतर शेप द्यायचा आहे। म्हणजे तुमच्या बाहेरच्या साईडचं अंतर सुद्धा सगळीकडून सेम येईल। आपण कॅनव्हासचा गळा कट केल्यानंतर घडीचा जो कॅनव्हासचा गळा आहे तो पाठीमागच्या साईडला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि सगळीकडून गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। हा ब्लाउज पाठीमागून ओपन असल्यामुळे अस्तर आणि मेन पीस मी एकत्र जोडून घेतलं नाही। ज्यावेळी पुढे ओपन असेल अशावेळी अस्तर आणि मेन पीस एकत्र जोडून नंतर गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे आणि गळा कट करून घ्यायचा आहे। हा पाठीमागून ओपन असल्यामुळे मी फक्त अस्तरच कट केलेला आहे। आता आपण मेन पीसची पाठीमागची बाजू घेतलेली आहे, त्यावरती गळा कट केलेला अस्तरचा हा पार्ट ठेवायचा आहे आणि आपण सगळीकडून चेक करायचं आहे की आपलं अंतर बरोबर आहे की नाही। त्यानंतरच आपण गळा कट करायचा आहे। गळा कट करताना आपला मुंड्याचा इथला भाग किंवा शोल्डरचा भाग किंवा कमरेचा भाग सगळीकडून सेम आहे की नाही याची खात्री करूनच नंतर आपण गळा कट करायचा आहे। आणि आपण गळा कट करताना बरोबर अस्तरच्या एवढाच मेन पीस ठेवलेला आहे, म्हणजे मेन पीस कुठेही एक्स्ट्रा वाढवलेला नाही। आणि आपली मेन पीसला जी घडी होती ती सुद्धा घडी कट करून घेतलेली आहे। आता पण अस्ताचं दुसरं कापड घ्यायचं आहे आणि त्यावरती हा तयार केलेला कॅनव्हासचा गळा ठेवायचा आहे आणि गळा ठेवताना व्यवस्थित सरळ असं ठेवायचं आहे, कुठेही क्रॉस वगैरे असता कामा नये। आणि गळा ठेवून झाल्यानंतर त्यावरती आपण शिलाई मारून घ्यायची आहे। सेम त्याच पद्धतीने आपण अस्तर आणि मेन पीसवरती गळा कट केला होता त्या गळ्यावरती सुद्धा आपण शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा, अस्तर आणि मेन पीस एकत्र जोडून आपण सगळीकडून शिलाई मारून घेतलेले आहे आणि मेन पीसचं एक्स्ट्राचं कुठे कापड शिल्लक असेल ते सुद्धा आपण कट करून घेतलेलं आहे। म्हणजेच अस्तरची आणि कापडाची सगळीकडून सेम लेवल करून घेतलेले आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अस्तर आणि मेन पीस एकत्र जोडत असाल त्यावेळी शिलाई मारताना तुम्ही अगदी जवळून शिलाई मारायची आहे। काही जण 1-1 सेमीचं अंतर सोडून शिलाई मारतात। अशा पद्धतीने शिलाई मारल्यामुळे आपला ब्लाऊज शिवून झाल्यानंतर ती शिलाई तशीच दिसते, मग ती फिनिशिंग चांगली दिसत नाही। आपण कॅनव्हास गळ्यावरती शिलाई मारून कॅनव्हास गळा सुद्धा तयार करून घेतलेला आहे आणि त्याचे सुद्धा 2 पार्ट करून घेतलेले आहेत। कॅनव्हास गळा पाठीमागच्या साईडवरती ठेवून त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर जिथे सर्कल आहे तिथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि गळा अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर कॅनव्हास गळा अस्तरला कसा जोडायचा हे माहीत नसेल किंवा अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मला कमेंट करा। तुमची एक जरी कमेंट आली तरी मी त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेन। जर तुम्ही अस्तरवरती कॅनव्हासचा गळा नीट ठेवला नाही तरी सुद्धा तुमची गळ्याची फिनिशिंग नीट येणार नाही, म्हणजेच गळ्याचा शेप बदलू शकतो। आपण पाठीमागच्या गळ्यावरती शिलाई मारून गळा पलटी करून घेतल्यानंतर आपण त्याला आता पाठीमागे एक्स्ट्राची वाढीव पट्टी लावणार आहोत। ही पट्टी तयार करताना आपण नॉर्मल जशी पुढची पट्टी तयार करतो सेम त्याच पद्धतीने पट्टी तयार करून घेतलेली आहे। ही पट्टी आपण खालच्या साईडला अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे। त्यानंतर व्हिडिओ व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी पट्टी कशा पद्धतीने फोल्ड केलेली आहे। तुम्हाला समजण्यासाठी मी अगदी जवळून दाखवलेलं आहे। तर पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून झाल्यानंतर आपण त्यावरती शिलाई मारायची आहे। पण शिलाई मारताना तुम्ही सरळ शिलाई न मारता थोडीशी खालच्या साईडला शिलाई मारायची आहे। मी तुम्हाला पेनाने मार्किंग करून दाखवलेले आहे की आपण कशा पद्धतीने शिलाई मारायची। सरळ शिलाई न मारता सुरुवातीला आपण थोडीशी खालच्या साईडून शिलाई मारायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर वरती थोडंसं कापड ठेवून बाकी कापड आपण कट करणार आहोत। आपण शिलाई मारताना पट्टी उलट करून शिलाई मारली होती ती पट्टी आपण आता सरळ करायची आहे। शिलाई मारले सगळं कापड आतमध्ये ढकलून त्यावरती आपण पट्टी ठेवायची आहे आणि पट्टीवरती अगोदर आपण एक दाब शिलाई मारायची आहे, नंतर थोडंसं अंतर सोडून अजून एक शिलाई मारायची आहे। म्हणजेच पट्टीवरती आपण 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत। आणि हो, ही पट्टी बनवताना कमीत कमी तयार ही 1 इंच असली पाहिजे, म्हणजे तुम्ही कट करताना ती 1.5 इंच करा, म्हणजे फोल्ड करून झाल्यानंतर ती तयार 1 इंच होईल। शिलाई मारून झाल्यानंतर खालच्या साईडला पट्टीचं काही एक्स्ट्रा कापड असेल ते आपण कट करायचं आहे। तर आपली पाठीमागची एक साईड तयार आहे। आता आपण दुसरी साईड कशी करायची हे बघूयात।
दुसऱ्या साईडवरती आपण कॅनव्हास गळा ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे कट द्यायचे आहेत आणि गळा पलटी करून घ्यायचा आहे। आपण सर्कलच्या इथे छोटे छोटे कट दिल्यामुळे गळा आपला व्यवस्थित पलटी होतो, कुठेही अजिबात उचलत नाही। फक्त कट देताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपल्या शिलाईला कट लागला नाही पाहिजे। शिलाईच्या आतमध्येच आपल्याला कट द्यायचा आहे। जर तुमचा चुकून शिलाईपर्यंत कट गेला तर पुन्हा आपण एक शिलाई मारायची आहे। आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही कॅनव्हासचा गळा कापडावरती जोडत असाल त्यावेळी शिलाईचं अंतर सगळीकडून सेम असलं पाहिजे। जर तुमचं सगळीकडून अंतर सेम नसेल तर तुम्ही अजून एकदा डबल शिलाई मारायची आहे, म्हणजे डबल शिलाई मारल्यामुळे आपल्या सगळीकडून अंतर सेम येईल। कधी कधी आपण जोडत असताना आपल्या सगळीकडून अंतर सेम येत नाही, त्यामुळे आपण डबल शिलाई मारल्यानंतर ते अंतर व्यवस्थित असं सेम येतं। आता आपण कमरेच्या साईडला हुकलूकची पट्टी लावून घेणार आहोत। पट्टी लावताना जे आपण वरच्या साईडून कापड फोल्ड करतो ते आपण आतल्या साईडला शिलाई मारतानाच फोल्ड करायचं आहे, नंतर त्यावरती शिलाई मारायची आहे। तुम्हाला मी सांगितलेलं जरी समजलं नसेल तर पट्टी सरळ करताना आपण कशा पद्धतीने शिलाई मारले हे नक्की समजलं असेल। पट्टी सरळ करून झाल्यानंतर आपण त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। डिझाईनचा गळा असेल तर हुकलूकची पट्टी कशी तयार करायची हे तुम्हाला समजलं असेलच। जर समजलं नसेल, काही प्रॉब्लेम असतील किंवा काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा, मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन। पूर्ण फिनिशिंगमध्ये कमरेच्या आपल्या हुकलूकच्या पट्ट्या तयार आहेत। आता आपण फिनिशिंगमध्येच शोल्डरची पट्टी कशी जोडायची हे बघूयात। शोल्डर जोडताना शोल्डरच्या दोन्ही पट्ट्या एकमेकांवरती ठेवायच्या आहेत आणि गळ्याची जी वाढीव पट्टी आहे ती शोल्डरवरती ठेवायची आहे आणि नंतर आपण शिलाई मारायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर गळ्याची जी वाढीव पट्टी आहे ती आपण सरळ करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने शिलाई मारल्यामुळे आपले शोल्डर सुद्धा व्यवस्थित जोडले जातात आणि आपली गळ्याची फिनिशिंग सुद्धा चांगली येते। जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुढच्या साईडला आपले हे दोन सर्कल का आहेत, तर आपण हे दोन पॉकेट तयार केलेले आहेत जेणेकरून आपल्याला कप पाहिजे तेव्हा वापरू शकतो, पाहिजे तेव्हा काढू शकतो। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण एक कप कशा पद्धतीने तयार केलेले आहेत आणि त्या पॉकेटचा आपल्याला काय काय फायदा होतो ते। सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचे सुद्धा शोल्डर जोडून घ्यायचे आहेत आणि हे बघा आपली गळ्याची फिनिशिंग किती व्यवस्थित आणि किती सरळ आलेली आहे। आता आपण गळ्यावरती सगळीकडून दाब शिलाई मारून घ्यायची आहे। तर हा आपला कॅनव्हासचा बॅक ओपन गळा तयार आहे। कसा वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि शिलाई रिलेटेड तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, व्हिडिओमध्ये मी ज्या काही छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या तर तुम्हाला युजफुल वाटले की नाही हेही मला कमेंट करून नक्की सांगा। ब्लाऊजमध्ये जर कप असतील तर ब्लाऊज घडी घालून ठेवायला खूप प्रॉब्लेम येतो आणि ब्लाऊजमध्ये जर कप नसतील तर ब्लाऊजची घडी एवढी छोटी सुद्धा होते। तुम्हाला सुद्धा जर असे कप काढता घालता येणारा ब्लाऊज शिवायचा असेल तर याच्या अगोदरचे व्हिडिओ बघा, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि टेक केअर।